स्वामी समर्थ दोस्त। तर आज मी बनवलेली बेसनची बर्फी खूप सुंदर आणि खूप छान झाली। बिलकुल आपली याच्यासारखी आणि एकदम मऊ आज झालेली आहे। तोंडात टाकता पाणी होईल अशी बर्फी झालेली आहे आणि खूप छान झालेली, खूप टेस्टी झालेली आहे। तुम्हाला मी खाऊन बी दाखवते, खूप छान झालेली आहे आणि मी तुम्हाला तोडून बी दाखवले। मी छोटे छोटे पीस केलेले तिचे, कारण की जास्त पीस मोठे नाही केले। ही बघा तुम्ही, आता मी सर्व करून ही बघा खूप छान झालेली आणि खूप सुंदर झालेली। रोहनला ना मी हॉस्टेलला जाणार आहे रोहन, तर याच्यासाठी मग मी छोटे छोटेच बनवले, जास्त मोठे नाही बनवले। आणि हे बघा तुम्ही बघू शकता, सहज निघून जाते, काही जास्त जोर लावायची गरज येत नाही आहे। खूप छान झालेली आहे बेसनची बर्फी आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा झटपट तयार होईल अशी बेसनची बर्फी ही। तर चला मग बघूया कशी झालेली, कशी बनवायची ही बेसनची बर्फी। अगदी सोप्या पद्धतीने आणि सोप्या सरळ पद्धतीने, याच्यात ना काही करायची गरज आहे ना काही हे करायची गरज, फक्त आपण तुपात काही 3-4 वस्तूने आपली तयार झाणारी ही बर्फी, फक्त 3-4 वस्तूंनी तयार होणारी ही बेसनची बर्फी आहे। तर याच्यासाठी मी 2 कप बेसन घेतलेलं आहे, जे हे माप आहे तुम्हाला मी दाखवते। हे बघा, ह्या 2 कप मी आधी ना तवा गरम करून करायला ठेवलेला आहे, त्याच्यात मी थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि तूप आपल्या आवडी, म्हणजे जेवढं बेसन भाजायला जेवढं तूप लागेल तेवढं तूप आपण घेऊ शकतो। त्याचं प्रमाण नाही आहे, अंदाजे मी तूप घेते, त्याचं काही प्रमाण नाही आहे। फक्त साखर आणि बेसनचं मी प्रमाण तुम्हाला सांगेन। हे 2 कप मी बेसन घेतलेलं आहे ह्या पद्धतीने, आणि एक एक थोडं थोडं करून मी हे चांगलं भाजून घेईल। तर हे मी थोडं थोडं घेऊन भाजून घेईल, चांगलं खरपूस भाजवे, चांगला म्हणजे थोडासा गोल्डन कलर होत नाही तोपर्यंत भाजायचं आहे। खूप गोल्डन पण नाही होऊ द्यायचं आणि तूप भरपूर वापरा या बेसनच्या बर्फीला। जेवढं तूप जास्त तुम्ही वापरणार तेवढी ती अगदी टेस्टी म्हैसूर पाकसारखी खुसखुशीत येईल। जसं तुम्ही म्हैसूर पाक खातात जेव्हा ती टेस्ट लागते, बिलकुल तशी टेस्ट लागेल तुम्हाला। पण मग तूप भरपूर वापरा, तूप भरपूर वापरलं ना बिलकुल म्हैसूर पाकसारखीच टेस्ट येईल। तर मग आता इथं मी बेसन ते भाजून घेते चांगलं, आणि मस्तपैकी जेवढं चांगलं तुम्हाला भाजता येईल तेवढं भाजून घ्यायचं। आणि मध्ये मध्ये ज्या गोठवळ्या होतात त्याही मोडत राहायच्या आहेत, त्याही कमी करत राहायच्या, जेवढा तुम्ही हे करणार तेवढं। हे बघा, इथं माझं मस्तपैकी भाजून चाललेलं आहे, हे बघा तुम्ही बघू शकता। वाटलं तर तुम्हाला वाटत अशा कोल्ड आहे वगैरे, तर इथं तुम्ही तूप वापरू शकता, एक तूप अजून वापरू शकता। आणि मी पहिलेही सांगितलेलं, तूप जेवढं तुम्ही जास्त वापरणार तेवढं ते बेसनची बर्फीला छान टेस्ट येते। आणि बेसनच्या बर्फीला एक हे जे तूप तुम्ही भरपूर वापरा ती टेस्टी येईल। तर आता इथे मी अजून तूप टाकते, जवळजवळ मी 2-3दा तूप टाकलेलं आहे। तर आता हे भाजून घ्यायचं चांगलं, थोडं थोडं मी तूप टाकतच राहते, कारण की ती बर्फी एकदम टेस्टी यायला पाहिजे म्हणून, टेस्ट चांगला यायला पाहिजे म्हणून। आता इथं मी हे चांगलं भाजून घेते आणि त्यानंतर मग मी हे काढून घेईल। हे बघा माझं बघू शकता तुम्ही, मस्तपैकी कलर चेंज झालेला आहे बेसनच्या बर्फीला। आणि हे मी आता काढून घेईल एका प्लेटमध्ये, तुम्ही बघू शकता मी एका प्लेटमध्ये हे काढून घेते आता। आणि जसं बेसन आपलं पॅनला सोडायला लागलं तर समजून घ्यायचं आपलं बेसन भाजलं गेलेलं आहे। पॅन जेव्हा सुटायला लागलं का समजून घ्यायचं आपलं बेसन तयार आहे। आता इथं मी हे बेसन टाकते आणि जेवढं राहिलेलं बेसन आहे त्याच्यात मी आता तूप टाकलं आणि हे पण आता भाजून घेईल मस्तपैकी। आणि याला बी मी भरपूर तूप वापरलं। आणि बेसनला अशी गोष्ट आहे, बेसनला जेवढं तुम्ही टाकणार ना तेवढं ते बेसनमध्ये जिरत जातं। आता मी इथं एक कप साखर घेतलेली, तुम्ही चवीनुसार तुम्ही घेऊ शकता। आणि 1 कप पाणी घेतलेलं आहे, याचं 1 ताडी पाक करायचं आहे आपल्याला, जास्त कडक पाक नाही करायचं आहे। 1 ताडीला थोडंसं कमी ठेवायचं,
पूर्ण एक तारी पाक नाही होऊ द्यायचा आहे, नाहीतर ती बर्फी कडक होऊन जाईल आणि तुमची खूप कडक होऊन जाईल ती. एक तारी पाक पण नाही होऊ द्यायचं. त्याच्यानंतर मी अजून थोडीशी साखर वाढवली, कारण की मला थोडीशी साखर कमी वाटत होती आणि रोहनला गोड भरपूर आवडतं म्हणून मी गोड जास्त टाकलेलं आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही कमी जास्त वाढवू शकता. तर इथं मी आता एक मस्तपैकी साखर मस्तपैकी तयार करून घेते. बघा तुम्ही बघू शकता उकळ चांगला फुटायला लागला आहे. या कंडिशनमध्ये मी आता इथं थोडंसं केसर टाकते. केसर ऑप्शन आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकायचं तर तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल, काही हरकत नाही आहे. आणि इथं वेलीची पूड टाकते थोडीशी टेस्टला आणि चवीला. वेलीची पूड टाकली, त्याचा वास बी खूप छान येतो आणि टेस्ट बी छान येते बर्फीला. बर्फीच काय कुठल्याही पदार्थाला तुम्ही वेलची टाका, खूप छान लागते. इथं माझी जवळजवळ पाक तयार झालेला, मध्ये मध्ये मी चेक पण करते की झाला आहे का नाही. आणि इथं हे बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी कंडिशन आपलं बरोबर होतो आहे, जास्त हे करायची गरज नाही आहे. आणि मी गॅस फुल ठेवलेला आहे आणि तुम्ही पाहिजे तर कमी पण ठेवू शकता. आता इथं बघा मी मध्ये मध्ये चेक करते की झाला आहे का नाही, कारण की आपल्याला पूर्ण कडक पाक नाही करायचा आहे, एक पूर्ण तारी एक पाक नाही करायचा आहे. इथं आता माझं जवळजवळ झालेलं आहे, तुम्ही बघू शकता मस्तपैकी उकळायला बी लागलेला आहे. हे बघा इथं आता एकदा चेक करून घेऊ आणि मग आपण जे हे टाकलेलं आहे ते करून घेऊ. जवळजवळ माझा हा पाक झालेला आहे, पूर्ण एक तारी पाक करायचा आहे. आणि म्हणजे जास्त कडक, हे बघा एक तारी झालेला आहे आपला, पण मग पूर्ण कडक नाही केलेला आहे, मी थोडासा सैल ठेवलेला आहे, पूर्ण एक तारी पाक नाही केलेला आहे. आता हे बेसनचं जे केलेलं आहे आपण ते त्याच्यात टाकून देऊया आणि मस्तपैकी हे असं हलवून घेऊ. हे बघा हे मस्तपैकी त्याच्यात चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपण वेलची पूड केसर वगैरे टाकलेलं आहे तेही तुम्ही टाकून आणि इथे वाटलं तर तुम्ही फूड कलर बी वापरू शकता कलरसाठी, पण मी कलर काही वापरत नाही. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे बघा आपोआप पॅन सोडायला लागेल आणि मस्तपैकी कुरकुरीत हे करून घ्यायचं आहे. हे बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी मिक्स झालेलं आहे. आणि मध्ये मध्ये तुम्हाला गोठळ्या वगैरे वाटत असते तर ते लगे मोडत राहायचं, म्हणजे ते व्यवस्थित होईल. आणि हे बघा मस्तपैकी आपला हे एक जीव मस्तपैकी हे होऊन गेलेलं आहे, तुम्ही बघू शकता. वाटलं तर तुम्ही फूड कलर वगैरे बी टाकू शकता, मी नाही टाकणार आहे फूड कलर वगैरे, काहीच नाही टाकणार आहे. हे बघा हे पॅन आता सोडायला लागलेलं आहे आपलं बऱ्यापैकी, पॅनला आता चिटकत नाही आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा तुम्ही किती छान आपलं एक मस्तपैकी मिक्स होऊन गेलेलं आहे पाकामध्ये. आणि बघा तुम्ही मस्तपैकी किती छान झालेलं आहे. वास इतका सुंदर वास येतोय ना, ते इलायची वगैरे त्याचं मस्तपैकी वास येतो, इतका सुंदर वास येतोय ना, तुम्हाला काय तुम्ही जेव्हा बनवताना तो वास घेणार तेव्हा तुम्हाला छान वाटेल. इथे मी गॅस बंद केलेला आहे. हे पण मी भांडं घेतलेलं आहे, खमणचं भांडं आहे माझं, त्याला तूप वगैरे लावून घेतलेली आणि त्याच्यात मी हे टाकून देईल. आणि मस्तपैकी हे बघा मस्तपैकी झालेलं आहे. पॅन सुटायला लागलेलं आहे पॅनला, म्हणजे पॅनला आता चिटकत नाही आहे, म्हणून मग आता आपण हे काढून घेऊया. हे बघा मस्तपैकी झालेलं आहे. हे बघा मी अजून थोडंसं मिक्स करून घेते आणि नंतर मग ते भांड्यामध्ये टाकून दे. आणि मी गॅस बंद करून दिलेला आहे, फक्त थोडंसं मिक्स करून घेते ते. हे बघा खूप छान झालेलं आहे आपलं. हे बघा तुम्ही बघू शकता पॅनला आता सुटायला लागलं आहे, पॅन झालेलं आहे, मस्तपैकी मिक्स झालेलं आहे. आता हे असंच याच्यात आपण आता हे भांड्यात टाकून घेऊया, जिथं आपण तूप वगैरे लावलेलं आहे त्याला. बघा चला मग हे आता आपण टाकून घेऊ मस्तपैकी, सगळं एका ठिकाणी करून घ्यायचं आधी आणि मग नंतर मग ते टाकून द्यायचं आहे त्याच्यात. आणि बघा तुम्ही आता तर हे बघा इथं मी पॅन घेतलेलं आहे, भांडं घेतलं आहे, त्याच्यात मी हे आता टाकून घेते. हे बघा पॅनला बिलकुल चिटकलेलं नाही आहे, तुम्ही बघू शकता
म्हणजे आपलं मस्तपैकी झालेलं आहे, तयार आहे. हे बघा हे किती छान झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान झालेलं आहे. हे बघा मस्तपैकी, आणि कलर बी खूप छान आला. फूड कलर टाकायची मला गरज वाटली नाही आहे. कलर वगैरे टाकायची तुम्हाला वाटलं तुम्ही टाकू शकता कलर. तर हे मी आता मस्तपैकी हे मिक्स करून घेते, एकसारखं पसरून घेईल, आणि त्यानंतर मग याच्यावर आपण हे करूया. आता इथं मी हे बघा मस्तपैकी थोडंसं थापून वगैरे घेईल म्हणजे. आणि इथं मी ना हे बदाम आहेत जे मी बारीक कट केलेले ते टाकून घेते. तुम्ही बदामच्या ऐवजी खोबऱ्याचं किस पण टाकू शकता तुमच्या आवडीनुसार, पण मी खोबऱ्याचं किस टाकायच्या ऐवजी हे बदामचं टाकते मस्तपैकी, आणि खूप छान लागतं. हे पण खूप सुंदर लागतं. हे बघा हे मस्तपैकी आता याच्यात टाकून द्यायचं आहे, आणि त्यानंतर मग हे थोडंसं थंड होऊ दे, आणि मग हे आपण कट करून घ्यायचं आहे. आता हे मी थोडंसं थंड होऊ देईल, आणि थंड झाल्यावर मग मी हे कट करेल, आणि कट करून मग मी तुम्हाला परत दाखवेल की आपण कसं तयार झालेलं आहे ते. आधी इथं माझं थंड झालेलं आहे, आता मी हे थोडंसं कट करते. पण मग जास्तच थंड होऊन गेलं माझं, म्हणून थोडंसं कट करायला थोडंसं जड जातं आहे. तुम्ही ना थोडंसं गरम असलं ना तेव्हाच कट करा, की माझं जास्त थंड होऊन गेलं म्हणून मग कट करायला थोडंसं जड जातं आहे. पण मग छान होत आहेत कट, चांगले होत आहे, काही खूप हे होत नाही आहे, मस्तपैकी झालेले आहे. ते बघा तुम्ही बघू शकता कट खूप छान लागत आहेत, आणि मऊ झाली. मेन म्हणजे खूप मऊ झाली, खुसखुशीत झालेली, आणि म्हणजे म्हैसूर पाक जसं कुरकुरीत आणि हे जाळीदार येते तसंच झालेलं आहे. खूप छान झालेलं आहे. हे बघा तुम्ही बघू शकता खूप छान झालेलं आहे. हे बघा मी तुम्हाला आता एक काढून दाखवते. हे बघा तुम्ही बघू शकता किती छान आलेलं आहे. हे बघा खूप छान कलर आलेला आहे, आणि खूप सुंदर झालेली आहे. मी तुम्हाला अजून 2-3 काढून दाखवते. हे बघा मस्तपैकी झालेले आहेत. हे बघा खूप छान झालेलं आहे. जे वरचं किस आहे ना ते थोडंसं माझं ना चिटकलं नाही त्याला, म्हणून ते पूर्ण हे झालं का, म्हणजे त्याला चिटकलं, ते थोडंसं दाबायला पाहिजे होतं म्हणून मग ते राहिलं असतं. पण हे ना माझ्याकडनं चिटकवलं पूर्ण चिटकलं नाही ते, म्हणून मग ते तुम्हाला तो भुगा दिसतोय, भुगा नाही झालेला आहे. ते बदामचे जे किस आहे ते ना ॲक्च्युली त्याला हे नाही झालं, ते निघून गेले त्याच्या याच्यात. काही बात नाही. तुम्ही ना टाकणं तर असं प्रेस करून देत जा, प्रेस करून घ्या, म्हणजे ते बदामाचा किस पूर्ण त्याला चिटकून जाईल असं. तर इथं माझं आता बर्फी तयार आहे, बघू शकता तुम्ही. खूप छान झालेली आहे, खूप सुंदर झाली, बिलकुल म्हैसूर पाकसारखी मऊसर आणि छान झालेली आहे. हे बघा तुम्ही बघू शकता खूप छान झाले, मला तर खूप आवडलेली आहे. तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. आवडले असेल तर लाईक, शेअर आणि माझे चॅनल सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.